तर यातून उकडून घेतलेल्या बटाट्याची रस्सा भाजी करायची. तर थोडंसं जिरं, मोहरी, लसूण, तर एक कांदा चिरून घेतला. तर यातून भाजीला पाणी उकळून घेतले. आपला कांदा पपर्यंत भाजते. तर यात आपला कांदा भाजलाय. तर त्यात तिखट टाकायचं आपल्याला. तिखट, थोडीशी हळद आणि धने पावडर. तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे मसाले नाहीत परतून द्यायचे. थोडंसं मग पाणी ओतून एक ह्याला भाजून द्यायचं. नाहीतर मसाले करपतात. तर करपायला नको म्हणून ना थोडंसं पाणी ओतायचं ह्यामध्ये आपल्याला किंचित. तर इकडे ना पाणी अगोदर गरम करून ठेवले उकळून चांगलं. तर याला थोड्या वेळ ना भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तरी चांगलं भाजून झाल्यावर त्यात बटाटे टाकायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आणि नंतर ना पाणी ओतायचं गरम केलेलं आपण. ना पाणी ओतून घेते. तर आता त्यांना चवीपुरतं मीठ टाकून याला चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला. म्हणजे भाजी तयार होते. तर भाजी खूप छान लागते. तर तुम्ही पण एकदा नक्की करू बघा. तर असली छान दिसते भाजी आपली. तर त्याला उकळी काढून घेऊया. आणि तू काय करते आहे? कात्री घेऊन काय कापत बसली? बघायची पप्पा शिवायला आणि असं चाललंय नाही तर काय काय आपली जुनी पाणी कपडे सोड्याने शिवायचे यांचं काम चाललंय. शिलाई मशीन